भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विद्यार्थ्यांकडेही विशेष लक्ष असते, म्हणून त्यांनी परीक्षा पे चर्चा हा उपक्रम देशभरात राबवला होता आणि याच उपक्रमामुळे सोलापुरातील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या साक्षी सुराणा या विद्यार्थिनीचे आयुष्य बदलून टाकले। ज्याला आरोग्याच्या समस्यांमुळे परीक्षेवर परिणाम होत होता, पण परीक्षा पे चर्चा या उपक्रमामुळे साक्षीचे आयुष्य कसे बदलले हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सोलापुरातील साक्षी सुराणाला 12वीच्या परीक्षेच्या 2 महिने अगोदर समजले की गंभीर मायग्रेन आणि पाठीच्या दुखण्यामुळे या साक्षीला एक भीती निर्माण झाली होती की वेळेवर सर्व पेपर कव्हर होईल का। पण परीक्षा पे चर्चा हा उपक्रम पाहून साक्षी जितेंद्र सुराणा हिला प्रेरणा मिळाली। या प्रेरणेतूनच तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले। या पत्राला खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच प्रतिसाद दिला। मोदी यांनी पत्र लिहून साक्षीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून साक्षीला प्रेरणा मिळाली होती, म्हणून साक्षीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यासाठी ते पत्र लिहिले होते। पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी सोलापुरात डिसेंबर महिन्यात दाखल झाले। त्यांनी साक्षी ज्या महाविद्यालयात शिक्षण घेते तिथे जाऊन शुभेच्छा दिल्या। साक्षी अभ्यास कसा करते, तिला कशाची आवड आहे, पुढे जाऊन ती काय करेल यासह परीक्षा पे चर्चा हा उपक्रम तिला का आवडला या संबंधीची माहिती घेतली। साक्षीच्या आवडीनिवडींची माहिती घेतली। घरातल्यांशी चर्चा केली असल्याची माहिती देखील साक्षी सुराणा यांनी दिली। माझं नाव साक्षी जितेंद्र सुराणा आहे। मी DBF दानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये BA सेकंड इयरमध्ये शिकत आहे। परीक्षा पे चर्चा हा प्रोग्राम झाला तो मी अटेंड केला होता। मला 12च्या एक्झामच्या 2 महिन्याआधी कळलं होतं की मला बॅक स्पाझम आहे, त्यामुळे मला भीती होती की माझे पेपर मी टाईमवर कव्हर करू शकणार नाही। त्यासाठी मी 1 इयर गॅप करणार होते, परंतु परीक्षा पे चर्चा हा जो प्रोग्राम झाला त्यामुळे मी मोटिवेट झाले आणि मी पेपर गॅप न करता त्याच वर्षी पेपर दिले। आणि पेपर दिल्यावर रिझल्ट जेव्हा आला तेव्हा असं कळलं की मी कॉलेजमध्ये टॉप केले। तेव्हा मोदींना एकतरी थँक्यू म्हणावं, त्यांच्यामुळे एवढे मी मार्क्स स्कोअर करू शकले। यासाठी मी त्यांना लेटर लिहिलं होतं। मला 3 महिन्यानंतर त्यांचा फीडबॅक आला आणि आत्ताच डिसेंबर 22, 23, 24, 25 डिसेंबरमध्ये मुंबईची टीम आली होती PM ऑफिसकडून। त्यांनी माझं शूट घेतलं कॉलेजमध्ये, स्टाफशी चर्चा केली, घरी सगळ्यांची चर्चा केली आणि माझे त्यांनी वेगवेगळे अँगल्सचे शूट घेतले होते। हा जो प्रोग्राम झाला तो खूप जास्त मोटिवेशनल होता।